आषाढी एकादशी म्हटलं की उपवासाची तयारी आलीच. पण आज आपण उपवासासाठी काहीतरी सोपं, झटपट आणि सर्वांना आवडेल असं बनवणार आहोत. गरमागरम फराळी कटलेट. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी मनीषा राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. इथे मी 1 वाटी साबुदाणा भिजत घातलेला आहे 2 तासासाठी. पहा, साबुदाण्यावर 1 इंच पाणी ठेवून 1-2 तासासाठी ना भिजत ठेवलेला आहे. तुम्हाला जर झटपट साबुदाणा भिजवायचा असेल तर साबुदाणा 15 मिनटं गरम पाण्यात घालून ठेवला तरी बाकीची तयारी होईपर्यंत साबुदाणा छान भिजला जातो. आता हा साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेऊया. यामुळे साबुदाणा तेलात फुटत नाही. आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 2 चमचे मोठे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या. इथे मी 1 मीडियम साईजचा बटाटा उकडून स्मॅश करून घेतलेला आहे. तो यामध्ये मिक्स करूया आणि छान असा मळून घेऊया. पहा, छान मळून झालेला आहे. आता याला रेस्टला ठेवायची काहीच गरज नाही. याला छान असा कटलेटचा आकार द्यायचा आहे. तुम्ही याच्याही पेक्षा वेगळे आकार देऊन कटलेट बनवू शकता. मी अशाच प्रकारे सगळे कटलेट या पिठाचे तयार करून घेणार आहे. ह्या कटलेटांसाठीचा साबुदाणा मिक्सरला बारीक करूनच घ्यायचा आहे. आता सगळ्या कटलेटना मी असा छान आकार देऊन घेणार आहे. तुम्हाला जर आणखीन उपवासाच्या रेसिपी पाहायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपवासांच्या रेसिपींची प्लेलिस्ट दिलेली आहे. अगदी झटपट होणाऱ्या आणि अगदी वेगळ्या अशा यामध्ये रेसिपीज आहेत. तुम्ही त्या चेक करू शकता. आता सगळ्या कटलेटांना मी असं छान आकार देऊन झालेला आहे. एकीकडे तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान तापवून घ्यायचं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर सतत हलवत कटलेट अगदी सोनेरी रंगाला येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. अतिशय क्रिस्पी हे कटलेट होतात. हे कटलेट चिंच, गूळ आणि खजुराच्या चटणीबरोबर अतिशय चविष्ट लागतात. तुम्हाला जर चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये रिप्लाय द्या. अशा छान आणि कुरकुरीत उपवास कटलेटची रेसिपी कशी वाटली नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच छान रेसिपीसाठी राजलक्ष्मी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.